नमस्कार मंडळी, एखाद्या सिने अभिनेत्याच्या पडत्या काळामध्ये त्यांनी काही विशिष्ट रत्नांचा उपयोग केल्यामुळे किंवा ती धारण केल्यामुळे त्या अभिनेत्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली असंही आपण बघण्यात येतं आपल्या। त्याचप्रमाणे एखादी नैराश्याने ग्रस्त अशी व्यक्ती असते, ती काही विशिष्ट रत्नांचा उपयोग करते आणि ती पुढे तिच्या आयुष्यामध्ये गरुड झेप घेते, भरारी घेते असंही आपण बघतो। किंवा काही हॉलिवूड मूव्हीजमध्ये सुद्धा विशिष्ट रत्नांचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो। तर अशी ही जी रत्न आहेत त्याविषयीची जी सविस्तर सखोल माहिती आहे ती आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन आज करत आहे। सर्वप्रथम रत्नांची उत्पत्ती कशी झाली असा विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो। तर त्याविषयी वराह मिहिराचार्यांनी बृहत संहितेमध्ये असं स्पष्ट सांगितले की ही रत्न किंवा रत्नांच्या खाणी या पृथ्वीवर कशा निर्माण झाल्या। तर त्याचे 3 उद्देश वराह मिहिराचार्य सांगतात। त्यातलं पहिलं कारण ते असं सांगतात की बल नावाचा असुर म्हणजे दैत्य फार पूर्वीच्या काळी महाबलाढ्य असा होता। तर त्या बल नावाच्या दैत्याचा वध देवतांनी केल्यानंतर त्याच्या शरीराचे विशिष्ट दिव्य असे अवशेष पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले तिथे या रत्नांच्या खाणी निर्माण झाला आहे एक कारण सांगितलंय। दुसरं कारण वराहमिहिर असं सांगतात की दधीची ऋषींच्या अस्थींपासून सुद्धा या रत्नांच्या खाणी निर्माण झाल्यात पृथ्वीवर। आणि तिसरं कारण सांगताना ते सांगतात की नैसर्गिक पृथ्वीमध्ये ज्या काही रासायनिक प्रक्रिया होतात त्यामुळे सुद्धा रत्नांची निर्मिती ही पृथ्वीवरती खाणींच्या रूपामध्ये होत असते। वेगवेगळ्या प्रकारच्या कष्टांचं निवारण होण्यासाठी स्वतंत्रपणे वेगवेगळी रत्न धारण करायला काश्यप संहितेमध्ये काश्यप ऋषींनी सांगितलंय। त्याचबरोबर नवग्रहांच्या ज्या पीडा असतात त्या प्रत्येक पीडा दूर होण्यासाठी स्वतंत्र रत्न धारण करायला सांगितलंय। उदाहरणार्थ सूर्यादीनांच संतुष्ट्यै माणिक्यम मौक्तिकम तथा, याचा अर्थ सूर्य इत्यादी जे काही नवग्रह आहेत त्या नवग्रहांची जर ताकद आपल्या पत्रिकेमध्ये कमी पडत असेल, अर्थात त्यांची पीडा आपल्याला जर होत असेल तर त्या एकेका ग्रहासाठी स्वतंत्र रत्न सांगितले। उदाहरणार्थ सूर्यासाठी माणिक नावाचं रत्न सांगितलंय, चंद्रासाठी मोती सांगितलाय, मंगळासाठी पोवळ सांगितलेलं आहे, बुधासाठी मरकत म्हणजे पाचू हा खडा सांगितलाय, गुरुसाठी पुष्कराज ज्याला पुष्पराग असं संस्कृतमध्ये म्हणलं जातं ते सांगितलंय, शुक्रासाठी वज्रमणी म्हणजे हिरा सांगितलेला आहे, शनीसाठी नीलमणी हे रत्न सांगितले, राहूसाठी गोमेद खडा सांगितलेला आहे आणि केतूसाठी वैडूर्य म्हणजे ज्याला आपण कॅट्स आय किंवा लसण्या नावाचा खडा म्हणतो। अशी नवग्रहांसाठी स्वतंत्रपणे नवरत्न सांगितलेली आहेत। तर आता ही जी नवरत्न असतात ही प्रॉपर गायडन्सनी घालणं खूप आवश्यक असतं। म्हणजे कोणताही खडा मला जो आवडतो किंवा काहींना असं पण असतं की मला निळा रंग आवडतो म्हणून मी नीलमणी घालणार, तर तसं कृपया करू नये। कोणतंही रत्न घालताना एक तर खडा राशीनुसार घालायचा नसतो, हे मी आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो। कारण एक रास ही करोडो लोकांची असते, सगळ्याच व्यक्तींना तोच खडा सूट होतो असं नसतं। प्रत्येकाच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यानुसार कोणतं रत्न, एक रत्न किंवा अनेक रत्न धारण करायची की नाही हे तुमची कुंडली दर्शवत असते। तर त्या पद्धतीने ती रत्न धारण करायची असतात। सर्वप्रथम रत्न धारण करताना ते रत्न भंगलेलं, तुटलेलं, निस्तेज, मलिन अशा प्रकारचं रत्न धारण करू नये। रत्न जे आपण धारण करणार आहोत ते स्किन टच होणं म्हणजे तुमच्या त्वचेला त्याचा स्पर्श होणं हे आवश्यक असतं। प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ बघताना तुमचं सहज लक्ष माझ्या हाताकडे गेला असेल तर हा जो हिरा मी धारण केलेला आहे किंवा नीलमणी जो शनीचा धारण केलेला आहे त्यामागेही स्वतंत्र काही कारण आहेत, शास्त्र आहे। काही रत्नांची तर विशिष्ट पद्धतीने एक खासियत सांगितली। उदाहरणार्थ हिरा जो आहे तो हिरा जर धारण केला तर तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या जी एक आभा असते ती आभा तुमच्यामध्ये एक झळकायला लागते। त्याचबरोबर प्रातःकाली उठून हिऱ्याचं दर्शन घ्यावं असं शास्त्रामध्ये सांगितले, त्यामुळे दिवस चांगला जातो। पण हिऱ्याचा एक दुर्गुण शास्त्रात सांगितलाय, तो असा की ज्यांना संतान प्राप्ती अजून होत नाही अशा लोकांनी हिरा हा धारण करू नये, संतान प्राप्तीनंतर हिरा धारण करावा असं शुक्र नीती नावाच्या ग्रंथामध्ये शुक्राचार्यांनी सांगितलेले। तर असं प्रत्येक रत्नाचं स्वतंत्र असं वैशिष्ट्य आहे। उदाहरणार्थ तुम्हाला जर पचनाच्या तक्रारी असतील किंवा जठराग्नी प्रदीप्त होत नसेल
तर माणिक रत्न तुम्ही धारण करू शकता। तुम्हाला जर मनोदौर्बल्य असेल, मन अशांत असेल किंवा मन स्थिर होत नसेल तर चंद्राचं जे रत्न आहे मोती ते तुम्ही धारण करू शकता। जर सत्वगुणाचा अभाव असेल, पराक्रम शक्ती कुठेतरी कमी पडती असं जर जाणवत असेल तर मंगळाचं पोवळं नावाचं रत्न धारण करू शकता। बुध ग्रह आहे ज्यास नीट त्यास सर्व मार्ग सुचती सुभट असं सांगितलं। आपल्याकडे जर तर्क शक्तीची कमतरता असेल, लॉजिकल पॉवर कुठेतरी कमी पडत असेल, डिसिजन मेकिंग पॉवर कमी पडत असेल किंवा कोणत्याही विचित्र गोष्टीत जर तोंडातनं बोलल्या जात असतील तर त्यासाठी पाचू नावाचं बुधाचं रत्न जे आहे ते तुम्ही धारण करू शकता। संतान प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा विद्याभ्यासामध्ये प्रगतीची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचं पुष्कराज नावाचं रत्न धारण करू शकता। विवाहाचे प्रयत्न करून सुद्धा विवाह जर ठरत नसेल किंवा वैवाहिक जीवनात कुठेतरी जर अडचणी असतील तर शुक्राचं हिरा नावाचं रत्न तुम्ही धारण करू शकता। शनीचं जे रत्न आहे ते विशिष्ट व्यावसायिक प्रगतीसाठी तुम्ही धारण करू शकता आणि राहू केतूची जी रत्न आहेत ती स्वतंत्र सल्ल्यानेच धारण करायची असतात, त्याचे काही विशिष्ट प्रॉपर्टीज शास्त्रामध्ये दिलेले आहेत। तर आता हे जे मी सांगितलंय ते सुद्धा आपण मनाने करायचं नाहीये, तुमच्या कुंडलीचं परीक्षण करूनच कोणतंही रत्न धारण करा, नाहीतर त्याच्यापासून धोका संभवू शकतो। परत एकाच वेळेला काही जणांना आपण असं बघतो हातामध्ये की 2, 3, 4 खडे धारण केलेले असतात, तर शत्रू ग्रहांची रत्न ही कधीही एकत्र धारण करता येत नाहीत असं सांगितलंय। उदाहरणार्थ शनीचा नीलमणी आणि मंगळाचं पोवळं हे एकत्र धारण करू नयेत, कारण शनी मंगळ हे एकमेकाचे शत्रू आहेत। तर अशा प्रकारे कोणते ग्रह कोणाचे मित्र आहेत, शत्रू आहेत, सम आहेत हे सगळं ज्योतिषशास्त्रामध्ये दिलं आहे। तर प्रॉपर कुंडलीचं ॲनालिसिस केल्याशिवाय कृपया कोणतंही रत्न धारण करू नका। रत्न जेव्हा आपण धारण करतो तेव्हा विशिष्ट धातूमध्ये विशिष्ट रत्न धारण करायला सांगितलंय, त्याचप्रमाणे कुंडलीनुसार विशिष्ट वजनाचाच खडा किंवा वजनाचंच रत्न धारण करावं असं सुद्धा शास्त्रात सांगितलेलं आहे। त्याचा सुद्धा आपण जरूर फायदा घ्यावा, कारण एखाद्याला जर मेडिकलची गोळी 100 mg ची अपेक्षा असेल आणि त्यांनी जर 10 mg ची जर घेतली तर त्याचा जसा परिणाम होत नाही तसंच सेम ह्याच्यामध्ये असतं। जर एखाद्याला 8 कॅरेट किंवा 7 कॅरेटच्या रत्नाची जर गरज असेल आणि त्यांनी 1.5 कॅरेटचा खडा घातला तर त्याला उपयोग होत नाही। त्याचबरोबर नवग्रहांची अंगठी किंवा नवरत्नाचं लॉकेट घालायची सुद्धा सध्या एक फॅशन आहे, त्याचा सुद्धा अतिशय चांगला परिणाम होतो। गुरुचरित्र ग्रंथामध्ये नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती त्याची पापेन लागती असं शास्त्रात सांगितल्यामुळे नवरत्नांची अंगठी जर हातामध्ये असेल तर नवग्रहांची पीडा होत नाही। फक्त त्यातली 9च्या 9 रत्न ही ओरिजिनल असणं खूप महत्त्वाचं आहे। नवरत्न अंगठीत बऱ्याचदा हिरा जो असतो तो अमेरिकन डायमंड असतो, तर त्याच्यामध्ये 9च्या 9 रत्न जी आहेत ती ओरिजिनल असणं महत्त्वाचं आहे। तर नवरत्नांविषयी किंवा अन्यही तुम्हाला खड्यांविषयी जर काही माहिती अपेक्षित असेल किंवा काही विशिष्ट सल्ला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला वैयक्तिक संपर्क आपण या नंबरवर करू शकता। कोणतं रत्न कोणत्या धातूमध्ये आणि विशिष्ट मुहूर्तावर धारण करावं हे जे शास्त्रात सांगितले ते कटाक्षाने पाळलं गेलेलं असतं, त्याचे परिणाम तसे होत असतात। तर अशी ही आहे ग्रहांच्या रत्नांची महती। त्याचबरोबर तुम्हाला ग्रहांचं कारकत्व किंवा 7.5 याविषयीचे अन्य व्हिडिओ जर आमचे बघायचे असतील तर या लिंक्सवर तुम्ही क्लिक करू शकता आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।